नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करत आहे. बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये ऍडमिशन ज्यावेळेस आपल्याला मिळत नाही त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधून आपल्याला ऍडमिशन घेण्याची कन्सेप्ट असतो आणि त्यामधील एक महत्त्वाचं जे राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यामध्ये आपल्याला जवळपास 100% सीट्स जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत, मेडिकल अँड डेंटल कॉलेजेस आहेत, या ठिकाणचे 100% सीट्स ओपन सीट्स म्हणून भरले जातात. या ठिकाणी कसल्याही प्रकारचे मॅनेजमेंटचे सीट्स उपलब्ध नाहीत. काउन्सिलिंगच्या माध्यमातूनच हे सर्व भरत असतात. दरवर्षी आपले 100 ते 150च्या आसपास विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये जात असतात. कर्नाटक हे उत्तर प्रदेश डोमिसाइल असेल किंबहुना इतर राज्यातल्या कोणत्याही भारत देशातील डोमिसाइल असणाऱ्या स्टुडंटसाठी सर्वांना समान फी भरावी लागते आणि सर्वांचं एक कॉमन मेरिट लिस्ट लागत असते. या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला राऊंड 1, 2 आणि 3 तिन्ही राऊंड मध्ये आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं. या ठिकाणी 2 लाख रुपये डिपॉझिट आणि 2 लाख रुपये फीज भरून आपल्याला सर्व विद्यार्थी या ठिकाणी कसल्या प्रकारचं कॅटेगरीचं मेरिट मधलं बेनिफिट मिळत नाही, सर्वांचं कॉमन मेरिट असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची फी माफी मिळत नाही, परंतु इकडचं मेरिट खूप कमी असतं. त्यामुळे आज आपण संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकूण 37 कॉलेजेस आहेत की जे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. त्या कॉलेजमधला राऊंड 1, 2, 3 चा कट ऑफ आणि त्याचा ऑल इंडिया रँक, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे फीज किती आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. पहिल्यांदा आपण 37 कॉलेजपैकी पहिले 10 कॉलेज घेऊया की ज्यामध्ये फीज आणि त्याचं राऊंड वाईज कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर आणि कॉलेजचं नाव पाहूया. पहिलं कॉलेज आहे ते KD मेडिकल कॉलेज मथुरा. या ठिकाणी 11,03,932 एवढी फीज आहे आणि 449 पहिला राऊंड, दुसऱ्या राऊंडला 444 आणि तिसऱ्या राऊंडला सुद्धा 444 असा कट ऑफ राहिलाय. युनायटेड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रयागराज हे सुद्धा चांगलं कॉलेज आहे. या ठिकाणी 11,85,133 रुपये फीज आहे. 438, 431 आणि 431 असा रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2, 3 चा कट ऑफ राहिलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे हिंद मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सीतापूर. 12,19,970 एवढी फीज आहे. 450, 427 आणि 427 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. चौथ्या नंबरचं कॉलेज हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वाराणसी. 12,10,000 रुपये या ठिकाणी फीज आहे. 421, 411 आणि 411 असा रिस्पेक्टिव्हली कट ऑफ राहिलेला आहे. त्यानंतर सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हापूर. 12,99,000 फी आहे. 425, 410 आणि 410 असा रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2, 3 चा कट ऑफ राहिलेला आहे. त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर ग्रेटर नोएडा. या ठिकाणी जवळपास 13 लाख रुपये फीज आहे. 473 एवढा पहिल्या राऊंडला कट ऑफ आहे आणि त्याचबरोबर 408 आणि 408 रिस्पेक्टिव्हली राऊंड 2 आणि राऊंड 3 मधला कट ऑफ या ठिकाणी उपलब्ध आहे. 8व्या नंबरचं कॉलेज रामा मेडिकल कॉलेज हापूर. 11,92,211 एवढी फीज आहे. 412, 390 आणि 390 तिसऱ्या राऊंड मध्ये अशा प्रकारचा कट ऑफ रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2, 3 मध्ये राहिला आहे. 9व्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे हिंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बाराबंकी. 11,73,856 एवढा फीज आहे आणि 423 आणि 380 आणि 381 असा राऊंड वाईज कट ऑफ या ठिकाणचा आहे. 10व्या नंबरचं कॉलेज सुरभी मेडिकल कॉलेज मीरठ. या ठिकाणी आपल्याला 11,90,000 एवढी फीज आहे आणि या ठिकाणी 410 आणि 371 आणि 372 असा कट ऑफ राहिलेला आहे. एकंदरीत पहिल्या 10 मेडिकल कॉलेजेसमध्ये उत्तर प्रदेशमध्ये असणाऱ्या जो काही कट ऑफ आहे त्या कट ऑफ नुसार राऊंड वाईज कट ऑफ जो कसा कमी येते तसं आम्ही तुम्हाला त्याच्या संदर्भातलाच माहिती सांगितली. एकूण संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये असणाऱ्या 37 कॉलेजपैकी आपण या व्हिडिओमध्ये पहिले 10 कॉलेज पाहिलेत की ज्या ठिकाणचा जो आपल्या
इकडल्या बाजूला साईडला दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा कट ऑफ आणि त्याचा ऑल इंडिया रँक राऊंड 1, 2, 3 या तिन्हीचा आपल्याला देण्यात आलेला आहे. हे तुम्हाला उपयोगी येऊ शकतो. या प्रोसेसमध्ये काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सवरील नंबरवरती संपर्क करू शकतात. एकंदरीत या ठिकाणी काउन्सिलिंग थ्रूच नंबर लागत असतो. कसल्याही प्रकारचं या ठिकाणी मॅनेजमेंट सीट्स उपलब्ध नसतात. फक्त फीस भरावी लागते. आपले जवळपास दरवर्षी 100 ते 150 विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये जात असतात. काउन्सिलिंग चार्जेस ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे संपूर्ण भारत देशातल्या त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य याचे सगळ्यांची मिळून 5,000 रुपये आणि उत्तर प्रदेशमधील एका राज्यासाठी आपल्याला 5,000 असे 10,000 रुपये काउन्सिलिंग प्रोसेसमधून आपल्याला 100% 311 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा ऍडमिशन मिळालेलं आहे. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.